श्रीमंताच्या दखली घेतल्या जातात. 4-5 जण बोलले त्याच्यावर आरक्षण ठरते, त्याच्यावर दिशा ठरती. 150 लोकांवर सगळं ठरतंय. सामान्याला आम्हाला लढत लागणार आहे. पण सामान्य 150चा तांगा कुठं जाईल? चाकं नाही सापडणार त्यांच्या तांग्याची. जरांगे पाटलांना आमचा पहिल्यापासून पाठिंबा आहे, मात्र त्यांनी राजकीय स्टेटमेंट टाळावे असं पद्धतीचं वक्तव्य नितीश राणेंनी केलं. नाही, ते संपला विषय माझा त्या दिवशी. हो, ते विषय मी ताबडतोब सोडून दिला. आपण ऐकायच्या बी काय मर्यादा असतात. ऐकायचं तोवर ऐकलं, शेवटचं सांगितलं. आता बोलले की बघू. ती अधिसूचना जी काढली आहे आपण भाषेच्या आंदोलनानंतर, त्याच्यामध्ये पुरुष सत्ताक पद्धतीनंच दाखले दिले असं म्हणले. तुम्ही जे म्हणताय मातृसत्ताक पद्धतीने दिलेलं आहे, त्याचा त्या अधिसूचनेत पण उल्लेख नाही. आणि सगळ्या सोयऱ्यांबाबत पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की जी तुमची स्वजातीय लग्न होतील त्यांनाच फक्त आम्ही ते सर्टिफिकेट दिलं जाणार. तर तुम्ही आता ती अधिसूचना जरी लागू केली तरी ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता की मातृसत्ताक पद्धतीने पण मिळालं पाहिजे, त्या अधिसूचनेत त्याचा उल्लेखच केलेला नाही. व्याख्या सगळ्या सोयऱ्यांची अबकडमध्ये होईल. कारण तुम्ही हरकती मागायला नव्हत्या पाहिजे. मग तुम्ही हरकती मागितल्या नसत्या, मागितल्या तर तुमच्या त्याच्यावर चाललं असतं. तुम्ही हरकती मागितल्यात. आता अबकड होणार व्याख्याची, कारण आमच्या व्याख्या आहेत. त्यामुळं ज्या मराठ्यांच्या नोंदी कुणबी म्हणून सापडल्या नाही त्यांना सगळ्या सोयऱ्यातून महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांना मिळाला. सगळ्या सोयऱ्यातून अधिसूचना काढली याचा अर्थ त्यांना द्यायचं होतं म्हणून काढली. या उद्या देणाऱ्या आरक्षणाचा याचा काही संबंध नाही. हे वेगळा विषय एकदम. हेही याच आंदोलनाने दिले. ते जगजाहीर सगळ्या राज्यालाही माहिती. ज्याला घ्यायचं ते घ्या, जोर जबरदस्ती नाही. परंतु त्यांनी सगळ्या सोयऱ्यांचा त्यांनी शब्द दिल्यामुळं त्यांना त्याची अंमलबजावणीच करणं आहे. आणि ते 100% करतील. आणखीनही शिंदे साहेबांवरती, फडणवीस साहेबांवरती विश्वास आहे. शिंदे साहेब 100% त्याची अंमलबजावणी करतील. नसता 21ला घोषणा झाली. जर अधिवेशन लवकर उरकलं त्यांचं तर 20लाच घोषणा आंदोलनाचे करणार आहेत. आणि जरा उशीर झाला तर आम्हाला वाट बघायला लागते, कारण गरीब लोकांचं आंदोलन सुरू आहे. गरिबाचं लवकर नाही ऐकलं जात. त्याच्यामुळं गरीब बी काय करू शकतात, गरजवंत मराठी बी काय करू शकतात, यांना एकदा आंदोलनाची घोषणा झाल्यावर कळलं. राज्य सरकारनं अधिसूचना काढली, जर 20 तारखेनंतर सगळी सोयरे शब्दाची अंमलबजावणी झाली नाही तर याला पर्याय म्हणून कोर्टामधून सुद्धा दाद मागता येईल का? आम्ही आमच्यावरती विश्वास ठेवतोय. न्यायालयाकडे जाण्याचा विषय आत्ता नसतोय, कारण ती अधिसूचना आहे. न्यायालयाकडे जाण्याची प्रक्रिया आत्ताच नाही, ती अधिसूचना आहे. आम्ही लोकशाहीनं कायद्यानं जो अधिकार दिलाय, आपण मागणी करू शकता शांततेत, त्या पद्धतीनं लढण्यावर आमचा जास्त विश्वास आहे. आणि अधिसूचनेला आत्ताच तिकडे जाता येत नाही. अजित पवार असं म्हणाले की मराठा आरक्षणाचं बिल अधिवेशनात 2 दिवसात आणणार आणि बहुमताने पार पाडणार. पाडतील ना, कोण नाही म्हणलं. आम्हाला माहितच आहे ते पाडणारच आहे. ते पाडणार बी आहेत. हे बी पार पाडा तेवढं. सगळ्या सोयऱ्यांचं बिल पार पाडा, बिल काढा, काहीतरी काढा. तुम्हाला त्यातलं बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, काढा. आता आरक्षणावरती बरेच अभ्यासक जे होते ते बी आता त्यांच्याच फळीकडून तिकडूनच येत, सरकारच्या फळीकडून म्हणतो मी. त्यांनी बी आता अगोदर ते सांगत होते आरक्षणाच्या बद्दलचं, आमचं होतं तेव्हा असं होतं, तुमचं आल्यावर असं झालं. आता आहेत तुम्ही बी, सांगावं आता. हे बी बिल पारित करा सगळ्या सोयऱ्यांचं. आता हे बी तुमच्याच मराठ्यांचं आहे ना, ते तुम्ही मराठ्यांसाठी आणता, हे बी मराठीच आहेत ना सगळ्या सोयऱ्यातले बी. हे बी पारित करावं. समाजाला आनंद होईल की तुम्ही या सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल बहुमतानं आवाज उठविलाय. त्याच्यात विशेष अधिवेशनात जसं तुम्ही एक बहुमतानं पाडणारे म्हणताय, कायदा पारित करणार आहे तो, तसं हाही बहुमताने करा ना. समाज डोक्यावरच घेईल, पण करोडो डोक्यावर घेईल, 100-150 घेतील. बबनराव तायवाडे असं म्हटले, त्यांची प्रेस झाली आता की जरांगे पाटील यांनी काल आम्हाला विरोध करतील, त्यांची वंशावळ संपून टाकू, राजकीय कारकीर्द बदनाम करू अशी भाषा वापरली जाते, योग्य नाही. आणि पोलिसांनी याची दखल घ्यावी, त्यांचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी आमची मागणी आहे. बबनराव तायवाडे त्यांना बी काही कळा ना का आता, त्यांचा काय विषय याच्याशी, त्यांचा याच्याशी काय विषय त्यांचा. आम्ही तर त्यांना तायवडे भाऊ म्हणूनच बोललो आतापर्यंत. आणखी नाही कुणा शब्द केलेला नाही एक बी त्यांच्या विरोधात. त्याच्या केला त्याला नाही सोडला, सोडणार बी नाही.
हे दुसऱ्याचं भांडण आपण अशी विकत घ्यायचं मग मोग त्यांचा काय संबंध याच्याशी करा गुन्हा दाखल पाटील साहेब आधी आपण काहीतरी बोलायचं उगा आपलं पाटील साहेब बच्चू कडू यायचे बाकी नेते यायचे चर्चा करायची यावेळेस बच्चू कडू पण येत नाहीयेत आता 9 दिवस झाले कोणी चर्चा करायला पुढे येत नाही काय वाटतं सरकारचं काय चाललंय काय माहित बुवा, ते पहिल्यापासून होते आता मी कसं सांगू ते नाही आले हे मला कसं सांगते पहिल्यापासून तर तेच होते ते आले नाहीत कसं मी कसं मला कसं विश्वासाचं बच्चू होणार तुम्ही मागे आणि आता कुठे विश्वास गेला म्हणलो होतो आम्ही कवा जे येईल त्याचं स्वागतच केलं आहे मी प्रत्येक वेळेस आम्ही कुठं आता म्हणतो त्यांचा विश्वास गेला आता ते का नाही आले ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त माझ्याकडनं आहे. तुम्ही चर्चेला आले तर तुम्ही बोलू इच्छिता किंवा चर्चेचे दारं खुली आहेत आता कुणी आला तर सगळं मोकळंच आहे मी म्हणतो कड्याच मोड्यात आमच्या दाराच्या उघड्याला आणि बंदाला काय कड्यात नाही राहिल्यात कुणी आलं तरी बोलत होतो आम्ही